नमस्कार, मी संदीप दरडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रभरात सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे कत्तलखाने बंद झालेत आणि सध्या जे कोणी लोक कत्तलखाने चालवत होते त्यांनी त्या विषयावर बहिष्कार टाकून जनावरांची खरेदी बंद केली. या माध्यमातून आपण बघतोय की जर्सी गायांचे जे गोरे असतात की जे अवताला चालत नाही, त्यांना खांदा नसतो आणि ते मोठे झाल्यानंतर ते मालकाला मारतात असं शेतकरी सांगतात. त्या गोऱ्यांना सांभाळणं अवघड आहे, ही भावना अनेक शेतकरी व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला काही समाज माध्यमातून लोक सांगताय महाराष्ट्रभरातले की त्या गोऱ्याला ऍटलिस्ट 21 दिवस तरी शेतकऱ्यांनी सांभाळावं. तो जोपर्यंत चारा खात नाही तोपर्यंत त्याला रस्त्यावर, वाटेवर किंवा जंगलात सोडू नये, त्याची दया करावी, अशी पण भावना अनेक लोक व्यक्त करतात. परंतु एका बाजूला गोष्टी अशा आहेत की कत्तलखाने बंद झालेत किंवा व्यापार बंद झालाय, त्यामुळे जे खाटीक झालेले जनावर असतील किंवा गोरे असतील, बैल असतील, यांचाही व्यापार 100% बंद झाला आणि ज्या गायची किंवा गोऱ्याची किंवा बैलाची किंमत 70-80 हजार असेल ती अगदी 30-40 हजार वाढली आपण बघतोय. मी पुन्हा एकदा आमच्या सावरगावच्या पुढे देवठाण रस्त्यावर असलेल्या जंगलात डोंगरात आलोय. या रस्त्याने प्रवास करत होतो, योगायोगाने मला एक गोरा रस्त्यावर फिरताना दिसला का जो हंबाडा फोडतोय. आणि अंदाज असा आहे, मी विनंती करतो तुम्ही याला दाखवा जवळ ना, अंदाज असा आहे की हा गोरा जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवसाचा आहे. तो नक्कीच भुकेने व्याकुळ झालेला आहे. दूध त्याला पाजलं, दुधावर जगतोय, साहजिक दूध आणि पाण्यावर, तर त्याला दूध पाजलेलं नसेल. आणि हा गोरा इथं रस्त्यावर फिरतोय आणि जोर जोरात हंबरडा फोडतोय. आम्ही बघितलं, त्यामुळे खरं तर इथं थांबलो. ही परिस्थिती खरं तर अत्यंत वाईट आहे, विदारक आहे. काही दिवसांपूर्वी बोला पुढारीच्या माध्यमातून व्हिडिओ केल्यानंतर एक गोरा आम्ही घेऊन गेलो, त्याला आम्ही सांभाळलं, त्याला दूध पाजलं, त्याला मोठं केलं. परंतु आता हा परत दुसरा आहे. अनेक गोरे या जंगलामध्ये रोज फिरताय आणि खरं तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना माझी एक दुसरी विनंती, आपण याच्यावर पर्याय नक्की शोधावा. काही गोशाळा आहेत की जिथे थोडेफार त्यांनाही एक स्वरूपात चारा किंवा पैसे दानमध्ये देऊन हे गोरे तिथं सोडावेत. परंतु अशा पद्धतीने रस्त्यावर सोडणंही कुठेतरी योग्य नाही, अशी भावना आहे. आणि शासनाने, सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील, अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, अमोल खताळ, किरण लहामटे हे आमदार असतील, यांनाही आपली विनंती आहे की आपण खऱ्या अर्थाने गांभीर्याने लक्ष घालावं. आणि ह्या गोऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. इतका लहान जीव रस्त्यावर कुठेतरी सोडला जातोय, अनेक शेकडो वासरं रस्त्यावर फिरताय. कत्तलखाने चालू राहावे, बंद राहावे, हा भाग खरं तर हिंदू धर्मातला कुठलाही माणूस या विषयावर बोलत नाही, काय असेल ती भूमिका. आणि आजही बोललं जातं का जगातला एक दुसरा तिसरा नंबरचा बीप एक्सपोर्टर भारत आहे कुठेतरी. आणि अशा गोष्टी घडत असताना एका बाजूला एक पर्टिक्युलर समाजाच्या बाबतीत बोललं जातं आणि त्या ठिकाणी त्यांनाच दोषी धरून या सगळा व्यवसाय ते करतात किंवा या गोष्टी बोलून शेतकऱ्यावर अन्याय केला जातो, हा विचार केला पाहिजे. याच्यावर मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे खरं तर एक सॉर्टेड सिमेंट्स देणं असेल, ज्यातनं कारवडीत जन्माला येतील. आणि नाहीतर दुसरा विषय, प्रशस्त गोशाळा उभ्या करून त्या ठिकाणी या गोऱ्यांचं नियोजन करणं शासनाने आवश्यक आहे. अन्यथा शेतकऱ्यांचा नक्कीच उद्रेक होईल किंवा हे गोरे अशाच पद्धतीने कुठेतरी रस्त्यावर जंगलात फिरताना किंवा त्यांना तरस खाईल किंवा ते भुकेने व्याकुळ होऊन त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतील, अशी परिस्थिती खरं तर येणाऱ्या काळात दिसेल. म्हणून माझी पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे, आपण यावर गांभीर्याने विचार करावा. जर भारत देश हा जगातला 2-3 नंबरचा बीफ एक्सपोर्टर असेल आणि दुसऱ्या बाजूला देशभरात बीजेपीच्या माध्यमातून गोहत्या बंद केली असंही बोललं जात असेल, तर हा 100% एक मोठा विरोधाभास आहे किंवा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा कार्यक्रम आहे. शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय संपवण्याचा हा कार्यक्रम आहे. हाही विचार सर्वसामान्यांनी करावा आणि शेतकऱ्यांनी खरं तर या गोऱ्यांच्या बाबतीत कुठेतरी दया दाखवावी, अशी पण विनंती बोला पुढारीच्या माध्यमातून करण्यात येते. 21 दिवस जर दूध पाजता आलं नसेल, पाजते तर यांना कुठेतरी गोशाळेत तरी सोडावं, अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.